वाढीव घरपट्टीबाबत काँग्रेस पक्षाने त्याला विरोध दर्शवलेला आहे। हे सत्य आहे की सांगली महानगरपालिकेला उत्पन्नही झालं पाहिजे, पण हा निर्णय लादू नका। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने केलेला भांडवली मूल्यावर आधारित आकारलेली घरपट्टी जनतेवर लादू नये, जनतेला विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने आकारली जावी असं मत आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले। वाढीव घरपट्टीला नागरिकांचा विरोध आहे, यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केलं होतं। जनतेचा रोष लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी शुक्रवारी आयुक्त संचिता महापात्र यांच्याशी वाढीव घरपट्टीविषयी महापालिकेत बैठक घेतली। त्यावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेवक संजय मेंढे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते। वाढलेले आहे, कमर्शियल मध्ये किती पर्सेंटेज वाढलेले आहे? सर्व म्हणतात खूप वाढले, दॅट वुड बी हार्डली 10%। आपण जेव्हा 1,60,000 घरपट्टी, सो इट इज एक्सपेक्टेड व्हेन यू गिव्ह सो मच 10% तक्रार यायलाच पाहिजे, आणि त्यामधून पण 7,000 निराकरण केलेले आहेत। 4,000 फेर तपासणी करणं योग्य आहे, ते आपण त्या समितीच्या पुढे ठेवणार आहोत, सो तर त्यामध्ये चर्चा होऊन वी कॅन फॉर्म सम बायलॉज आणि त्या हिशोबाने आपण परत त्यामध्ये दुरुस्त। महापालिकेची बाजू मांडताना आयुक्तांनी उत्पन्न वाढीसाठी भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी योग्य असल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर आमदार कदम यांनी नागरिकांवर घरपट्टी लादली जाऊ नये, जनतेला विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने आकारणी करावी असे सांगितले। निश्चितपणे वाढीव घरपट्टीबाबत काँग्रेस पक्षाने त्याला विरोध दर्शवलेला आहे। हे सत्य आहे की सांगली महानगरपालिकेला उत्पन्नही झालं पाहिजे, पण हा निर्णय लादू नका। जे काही त्याच्या बाबतीतले नियमावली असतील, निकष असतील, हे तुम्ही महानगरपालिकेतले नगरसेवक, जे लोकप्रतिनिधी आहेत आणि नागरिक, विविध सांगली शहरातले नागरिक मंच सुद्धा चालू आहेत, त्या नागरिक मंचांना विश्वासात घेतलं पाहिजे। ज्या हेतूने तुम्ही करत आहे तो हेतू जर प्रामाणिकपणे साध्य होत असेल, गोळा होणारा पैसा हा खरंच नागरिकांच्या विकासासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्याचा वापर करणार असेल तर हरकत नाही, पण ते लादू नये, ते टप्प्याटप्प्याने करवाढ करावी, लोकांना विश्वासात घ्यावं, हा आमची प्रामाणिक इच्छा। म्हणून हा जे अचानकपणे लादलेलं हे जे काही करवाढ आहे त्याला काँग्रेस पक्षाचा नगरसेवकांचा निश्चितपणे विरोध राहील।